पुढे हो घातलेल्या सण उत्सवानिमित्त बुलढाणा शहरात शांतता प्रस्थापित राहावी, तसेच सोशल मीडियावर कुठलेही आक्षेपार्ह पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल करू नये या संदर्भात आज पोलीस विभागाच्या वतीनं जे आहे दंगा काबू पथक व QRT टीम आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे आहे या ठिकाणी जयस्तंभ चौकामध्ये कवायत घेतली आहे आणि त्या संदर्भात जनजागृती या ठिकाणी केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे सर आहेत। सर, काय नेमकं जी कवायत करण्यात आली आहे, काय या मागचा उद्देश आहे? पुढे होऊ येणारे जे सण उत्सव आहेत त्याच्यात विशेषतः आज जे सोशल मीडियाद्वारे जे सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अफवा पसरवणं चालू आहेत की दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये यावरून छोट्या क्षुल्लक गोष्टीवरून दंगल होत आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वक पानसरे सर यांनी आज सर्व बुलढाणा शहरातील धर्मगुरूंची आज मीटिंग बोलावली। सदर मीटिंगमध्ये कोणी अशा अफवेला बळी पडू नये, कोणी जर असे सोशल मीडिया व्हायरल करत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी व आपण सुद्धा स्वतःहून फॉरवर्ड करू नये, तो सुद्धा एक प्रकारचा तो गुन्हाच असतो। तरी आम्ही बुलढाणा शहर पोलीस स्टेशन आमचं सोशल मीडिया यावर संपूर्णपणे आमचं कडी नजर आहे। सोशल मीडियावर सुद्धा आम्ही कोणी जर अशा आक्षेपार्ह जर पोस्ट करत असेल त्यांच्यावर सुद्धा आमची नजर आहे आणि जर असं आम्हाला कोणी आढळून आल्यास आम्ही निश्चित प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करू, हे सर्वांना मी सांगू इच्छितो। धन्यवाद। निश्चितच तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलाही अफवांवर जे आहे आपण विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियाची कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट जी आहे ती पोस्ट करू नये असं आवाहन पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। नाहीतर अप्रिय कारवाईला आपल्याला सामोरे जावे लागेल असं पोलीस विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।